हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त मजेत आहात ना? तर आज बघा आषाढ महिना आहे आणि आषाढ महिन्यातला आज पहिलीच आली आहे एकादशी आणि आषाढ महिन्यात शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला देवशयनी एकादशी असे म्हणतात. तर आज बघा आषाढातली एकादशी, आषाढी एकादशी. आजचा दिवस हा धार्मिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या खूप खूप महत्त्वाचा आहे आणि आजचा दिवस खरंच खूप महत्त्वाचा आहे. आजच्या दिवशी लाखो संख्येने वारकरी भक्त पंढरपुरात विठ्ठलाच्या दर्शनासाठी जातात. तर असा हा आजचा दिवस आहे आणि आजच्या दिवशी बघा छान अशी पूजा झाली आहे. तर आपणाला माहिती आहे की आपण विठ्ठलाची मूर्ती पंढरपुरात आहे, पण ती एकटी आहे. विटेवर एकटाच विठोबा उभा आहे. आता तुम्हाला माहिती आहे की कृष्णाचं नाव विठ्ठल का पडलं आणि पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती एकत्र का नाही? तर चला आपण आज जाणून घेऊया. त्यामागची एक पौराणिक कथा आहे. कृष्ण निजला निवांत त्याला आठविली राधा. कृष्ण निवांत निजला होता आणि त्याला राधा आठवली आणि कृष्णाने मग राधा आठवली म्हणून त्याला जादूने जिवंत केलं. जणू काही त्याला प्रेमाची बाधा झाली होती. आणि हे सगळं समोरून येणारं रुक्मिणीने जेव्हा कृष्णाला राधेसंग बघितलं तेव्हा तिचे एकदम डोळे लाल लाल झाले आणि ती कृष्णाला बोलली की चल मी तुला सोडूनच जाते. आणि ती रागात निघून गेली. त्यामुळे रुक्मिणी रागात कुठे गेली हे कृष्णाला काहीच कळेना. तो कावरा भावरा व्याकुळ होऊन रुक्मिणीला शोधू लागला. आणि जेव्हा त्याला म्हणतात ना शोधत होता, शोधता शोधता तो चंद्रभागेच्या तीरी गेला. ती त्याला रुक्मिणी पंढरीच्या रमणात असलेली दिसली. कृष्ण तिला मनवायला लागला, पण रुक्मिणीला म्हणतात ना राग असताना आपल्याला काहीच दिसत नाही. त्या रुक्मिणीला खूप राग होता आणि त्या रागामध्ये ती कृष्णाकडे बघायलाच तयार नाही. तेव्हा तो कृष्ण रुक्मिणीला म्हणतो, अगं तुझ्याशिवाय मी वैकुंठाचा संसार कसा करणार? पण रुक्मिणी नाराज असल्यामुळे ती काय बोलते, कृष्ण काय बोलतो याच्याकडे रुक्मिणीचं ध्यानच नव्हतं. आणि त्याचवेळी कृष्णाला त्याचा जो एक भक्त होता, एक थोर भक्त होता, त्याची आठवण झाली आणि त्याचे नाव होते पुंडलिक. खूप गुणाचा तो पोर होता. पुंडलिकाच्या घरी जेव्हा कृष्ण गेला तेव्हा कृष्ण पुंडलिकाच्या घरी जाऊन बघतो तर पुंडलिक आपल्या आईबापांची सेवा करत होता आणि त्यांनी विटेवर कृष्णाला उभं केलं होतं दरवाजामध्ये. आणि वाट पाहता पाहता कृष्णाची मूर्ती तशीच राहिली. आणि पुढे या पुंडलिकाच्याच श्रद्धेपोटी म्हणा, प्रेमापोटी म्हणा, कृष्ण विटेवरच उभा राहिला. आणि पुढे विटेवर कृष्ण उभा राहिल्यामुळे विटेमुळे विठ्ठल त्याला म्हणून ही प्रचिती पुढे आली. म्हणूनच आज म्हटलं जातं की 28 युगे झाली लांब उभी राहूनी रुक्मिणी रुसवा तो धरी. अवघ्या भूमंडळाचा संसार बघत विठ्ठल उभा विटेवरी. भूमंडळी म्हणे विठ्ठलास बाप आणि रुक्मिणीस आई. बोला जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल, जय जय विठ्ठल. तर असं ह्या कृष्णास विठ्ठलाचे नाव त्यामुळे प्राप्त झाले, ते पण एका भक्तामुळे त्यानंच नाव प्राप्त झाले. तर अशा ह्या विठ्ठलाची आज आहे आषाढी एकादशी निमित्त पंढरपुरामध्ये खूप खूप लाखो संख्येने भाविक आज पंढरपुरात येत असतात. बऱ्याच पालख्या येत असतात. अशाच काही पालख्या आहेत ज्यांची आज मी तुम्हाला माहिती सांगते. बघा आषाढी एकादशीला ना पंढरपुरामध्ये शेगाव येथून संत गजानन महाराज, तसेच आळंदीवरनं ज्ञानेश्वर महाराज, देहूकडून तुकाराम महाराज, त्र्यंबकेश्वरवरून निवृत्तीनाथांची, पैठणहून एकनाथ महाराजांची, एदलाबाद येथून मुक्ताईची आणि उत्तर भारतातून कबीराची, अशा सर्व पालख्या या दिवशी पंढरपुरात पायी चालत चालत येतात. आणि त्याचमुळे पायी चालत येतात म्हणूनच आजच्या वारीलाही आषाढाची वारी म्हणतात. आणि खरंच सांगते विठ्ठलाच्या नामामध्ये एवढं काही आहे ना की तुम्ही साधं नाव जरी घेतलात ना तरी तुमच्या सगळ्या इच्छा, आणि विठ्ठलाच्या नावामध्ये आपण एवढे मग्न होतो ना की आपल्या आजूबाजूचं सर्व दुःख आपल्याला विसरायला होतं. आणि त्या गजरामध्ये एवढं नामस्मरणामध्ये एवढं काही आहे ना की आपण आपल्या आजूबाजूचे सर्व दुःख सर्व काही विसरून जातो. तर अशा ह्या विठ्ठलाची आज पूजा बघा मीही सुद्धा घरी केली. माझ्या परीने मला जशी जमेल तशी मी केली. मी अजूनपर्यंत कधी पंढरपूर पाहिले नाही आहे. जे काही पूर्वीपासून आई वडील सांगत आले, आजी आजोबा सांगत आले किंवा आजूबाजूचे लोक जे सांगत आले, जे जाऊन आले, त्यांच्याकडनंच ही माहिती मिळत गेली. आणि दरवर्षी न चुकता हा उपवास मीही करते खूप आवडीने. आणि म्हणतात ना उपवास हा देवाच्या नावाचा असतो, पण म्हणतात ना ते करताना आपल्याला खरंच खूप मनाला खूप खूप समाधान वाटत असतं.
तर असं बघा आषाढी एकादशीची छान पूजा केली आणि आजच्या दिवशी तुळशीला पण खूप महत्त्व असतं. तर बघा आज पावसाने खरंच खूप मेहरबानी केली होती, त्याच्यामुळे आज पाऊस नसल्यामुळे बघा तुळशीकडे पण छान रांगोळी काढून पूजा करता आली. आणि खरं सांगते अशा जेव्हा कुठल्या पूजा आपण करतो ना, तर खरंच मनाला एक खूप छान समाधान असं मिळतं आणि ते पावित्र्य आपल्या घरामध्ये निर्माण होतं ना, त्याच्यामुळे घरातही एक वेगळं वातावरण निर्माण होतं. तर बघा छान अशी उंबरठ्याची पूजा झाली. आज या सगळ्या पूजा जर माझ्या होऊ शकल्या वेळेमध्ये, तर त्याला कारण आहे माझी मुलगी. आज ती घरात असल्यामुळे आणि तिच्या मदतीमुळे मला हे सगळं शक्य झालं, नाही तर एकटीला एवढं सगळं करणं शक्यच नव्हतं. तेव्हा मी एका बाजूला सगळ्या पूजा आणि सगळं करण्यात बिझी होते आणि एका बाजूला तिने बघा आजच्या उपवासासाठी जो नाश्ता लागतो तो सगळा तिने केला. तर असा होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा.